नमस्कार मित्रांनो, हे खरं आहे. पुन्हा पुन्हा चुकता, दुःखाला आमंत्रण देता आणि नशिबाला दोष देत बसता. पुन्हा पुन्हा चुका करून आपण दुःखाला आमंत्रण देतो. आपण स्वतःच काहीतरी चुकतो आणि तिला जास्त महत्त्व न देता परत पुन्हा पुन्हा चुका करीत असतो. आणि त्या काही आपल्याच चुका असतात. त्यांचा आपल्याला इतका त्रास होतो, म्हणजे त्या आपल्याला खोटे बोलूनच लपवाव्या लागतात व त्या खोटे बोलल्याने आपल्याला त्रास होतो. पण आपल्याला हे माहीतच असतं, म्हणजे खोटं बोलणं हे फार चुकीचे आहे आणि पाप आहे. आपल्याला तर सर्वांना हीच इतकी समज आहे, तर मग का म्हणून आपण पुन्हा पुन्हा चुका करायच्या आणि परत दुःखाला आमंत्रण द्यायचे बरं? स्वतःच निराश व्हायचे. आपण सर्वच हे जाणत असतो की चुका करायच्याच नसतात आणि जरी एखादी आपली चूक असली तर काय जे असेल ते मात्र सर्वांना विश्वासात घेऊन सांगून टाकावे. पण मात्र हे जे काही आपण पुन्हा चूक करणार नाही हे देखील सर्वांना कबूल करून सांगावे. मात्र जे काही आपण स्वच्छ मनाने जर सर्वांना सांगितले की मी आता परत आणि पुन्हा चुकणार नाही, तर समोर जे कोणी असतील ते देखील आपल्याला समजून घेतील. पण या गटात बरेच महाभाग हे असे असतात की त्यांना तुम्ही कितीही सांगा की चुका करणे आणि त्याही परत पुन्हा पुन्हा चुका करणे हे खूपच मोठे पाप आहे, तरी देखील काही व्यक्ती ह्या जे त्यांना करायचे ते करीतच असतात व अनेकच दुःखांना ते आमंत्रण देतात. आपण म्हणू की काय बरं दुःख असेल आणि आमंत्रण काय बरे देणार ह्या व्यक्ती. सर्वात अगोदर हे आपण लक्षात घ्या की आपण जे काही करतो ते चुकी बरोबर आहे हे तर आपल्याला आपल्याच जो काही अंतरात्मा तोच ग्वाही देईल, म्हणजे मी जे काय करीत आहे ते चुकी बरोबर. हे सर्व जाणून सुद्धा काही महाभाग हे देवाला पण घाबरत नाही व पुन्हा पुन्हा चुका करून दुःखाला आमंत्रण देत असतात. असे ते आपणच स्वतःहून ओढवून घेतात की विनाकारण कोणाला तरी खोटं बोलण्यासाठी त्रास देणार आणि परत कोणी काहीतरी चांगलेच सांगितले तर त्या व्यक्तीचा तिरस्कार करणार व स्वतःहून स्वतःच्या पण इतरांच्या मनातून उतरतात, म्हणजे स्वतःच दुःखाला आमंत्रण देतात. आपला जन्म हा आपल्याला काहीतरी चांगले कर्म करण्यासाठी झालेला आहे, तर का आणि कशाला बरं आपण नेहमीच चुका करायच्या बरं? आपण हे मात्र नेहमीच लक्षात ठेवा की आपण जरी काही तरी चुका केलेल्या असतील आणि त्या देखील तुम्ही पुन्हा पुन्हा केल्याच असतील तर देव तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. हे मात्र चुका करणाऱ्यांना लक्षात ठेवा. तुम्ही जो काही खोटा चेहरा जगासमोर मिरवाल, पण तो किती खरा आणि किती खोटा हे सर्व देवाला तर माहीत राहणारच. पण मात्र तुमच्या आत्म्यात जो परमेश्वर बसला आहे त्या तुमच्या अंतरात्म्याला तुम्ही विचारा की मी जे काही करीत आहे ते चूक आहे की बरोबर आहे. तुमच्या मनाच्या अंतरात्म्यातून जो काही आवाज येईल तो सत्य आणि सत्यच असेल, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि जे तुम्हाला योग्यच वाटेल तसेच करा. पण मात्र सर्वच ज्यांना कळेल, म्हणजे खोटे व खरे काय हे समजल्यावर तुम्ही जरी चुकले असाल आणि परत जर तुम्ही चांगलेच वागाल तर देवसुद्धा तुम्हाला माफ करेल आणि तुमचा जो काही अंतरात्मा तो सुद्धा तुम्हाला मनातून शांतीच देईल. पण बाबांनो, तुम्ही जर तुम्हाला सुधारायचे असेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या चुका करू नका आणि उगीचच दुःखाला आमंत्रण देऊ नका. तसेच तुम्ही दुसऱ्यांना दोष देऊन व ते देखील स्वतः चांगलेच राहण्यासाठी खोटे बोलू स्वतःला व इतरांना तुम्ही फसवणूक करू नका, म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा चुका करून आणि आपणच स्वतःहून दुःखाला आमंत्रण देऊ नका. म्हणजे तुम्ही कोणाचा तरी धाक हा बाळगा, असाच तुम्ही धाक बाळगा की कोणीतरी आपला क्षणाक्षणाचा हिशोब लिहित आहे, तो म्हणजे परमेश्वर. त्यांची सर्वावर दृष्टी नजर आहे, हे मात्र सर्वांनीच लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी.
व्हिडिओ आवडला तर लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.